जान्हवी, पिंट्या माझ्याकडे बघ. पिंट्या माझ्याकडे बघ. जान्हवी टेक इट इझी. काय इझी घेऊ आणि कसं? अरे हा मुलगा माझ्या नजरेला नजर द्यायला सुद्धा तयार नाहीये साधी. जान्हवी, श्री संताप होतोय माझा. जान्हवी हो, शांत हो. पण श्री आय एम सॉरी, पण प्लीज तू मध्ये नको पडूस. आणि तू बोल माझ्याशी. काय चाललंय तुझं? ताई काही नाही. तुझ्या वागण्याचा आम्हाला किती मनस्ताप होतोय याचा विचार केलाय? जाणीव आहे तुला? जान्हवी, आपण रस्त्यावर आहोत. आय एम सॉरी श्री. चला घरी जाऊया. नाही नको, मला घरी गेलं पाहिजे. अरे नको, एवढ्या लवकर कुठे जाणार तू घरी? वेळ झाली नाही आपली अजून. चुकून गेलास ना तर आई बाबांना 2 सुखाचे क्षण देशील. नको जाऊस, इथेच थांब. जान्हवी काम डाऊन प्लीज. पिंट्या चल घरी चल. अरे काय चाललंय तुमचं? रडताय काय, ओरडताय काय? रस्त्यावर होत आपण, लोक बघतायत आपल्याला. चला घरी चला. मग तुम्हाला जे काही रडायचं, एकमेकांवरती ओरडायचं ना, ते ओरडा. आपण इथे नको. आज नको, नंतर कधी तर. नंतर नाही, तू आत्ता येणार आहेस, कारण मला तुझ्याशी बोलायचंय. पिंट्या प्लीज चल घरी चल. माझ्याबद्दल की जरी आत्मीयता शिल्लक असेल ना, तर तू आत्ताच्या आत्ता आमच्या बरोबर घरी येणार आहेस. जान्हवी, पिंट्या प्लीज. हे पिंट्या, अहो अहो अजून एकदा लावून बघा ना फोन. परत काय लावायचा? 10 वेळा लावून झाला. पण लागला का? तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे, तुझ्या प्रश्नाचं. कोड्यात बोलू नका. कोडी काय घालायची? फोन लागतच नाही तर पुन्हा लावा करून तो काय लागणार आहे का? अहो मी जानूला फोन लावूया का असं म्हटलं तुम्हाला. कला, मी तुला शुद्ध मराठीमध्ये समजावून सांगितलेलं आहे. जानूचं आता लग्न झालंय, तिला तिचा संसार करू दे, तिचं आयुष्य तिला जगू दे, तिला अजिबात त्रास देऊ नका. या घरासाठी जेवढं काही करायचं ना तेवढं तिने केलेलं आहे. म्हणजे सगळं संपलं का आता? हे बघ कला, मला एवढंच म्हणायचंय की जानूच्या सुखाआड तिच्या माहेरच्या अडचणी येता कामा नये. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. सगळ्या गोष्टींची तुम्ही तुमची काहीतरी वेगवेगळी तत्वज्ञानच करून ठेवलेली असतात. अरे तत्वज्ञान कसली? मला एवढंच म्हणायचंय की तिला आपल्या बारीक सारीक अडचणींसाठी आता फोन जायला नको. आपल्या घरातून तिला फोन गेला तर तो खुशाली विचारण्याचा असावा, बस. हो का? मग तिचा फोन नंबर आता माझ्या फोन मधनं काढूनच टाकू का? सावत्र आई ना मी, मला कसली माया असणार आहे तिची? माझं नशीबच फुटकं. ज्याच्यावर माया लावायला जावी ना तो असाच वागतो. तो भाऊ एक तसा, नवरा हा असा, आणि पोराचं हे असलं चाललंय. काय करायचं काय मग माझ्यासारख्या बाईने? मला विचारलंस? इथे कोणी आहे का दुसरं तुमच्याशिवाय? का आता भिंतींशीच बोलायला लागू मी उद्यापासनं? मला विचारलं असलंच ना तर सांगतो कला, ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही ना त्यांचा फार विचार करू नये, सोडून द्यावे. हो करत नाहीच मी.
ये रे पिंट्या. अरे बेबी आत्या, तू काय करतेस एवढ्या रात्री? श्री, हाच प्रश्न मी तुला विचारू शकते. तुला झोप येत नाहीये का? नाही अरे, नर्मदा वहिनी हल्ली विचारते ना, म्हणून चेक करत होते नीट सगळं बंद केलंय की नाही. तू कुठे गेला होतास? अगं मी आणि जान्हवी कॉफी शॉप मध्ये गेलो होतो. अरे मग सांगायचंच तरी. नाही, मला वाटलं तुम्ही सगळ्याजणी झोपला असाल म्हणून मग डिस्टर्ब नाही केलं. हा कुठे भेटला? अगं याला सुद्धा आम्ही बोलावून घेतलं. जान्हवी, तू का अशी रडल्यासारखी दिसतेस? नाही, ते जरा सर्दी झालीये म्हणून डोळ्यातनं बहुतेक पाणी येत आहे, बाकी काही नाही. आणि याचं काय? याचं काय नाही याचं. बरं, तुझं झालं सगळं चेक करून दारं खिडक्या? हो. ग्रेट. चला मग आता झोपूया, चला. अरे श्री, याची सोय करावी लागेल ना गेस्ट रूम मध्ये. अगं नाही, मी करतो ना. आज तो आमच्याच बरोबर असेल. त्याचं काय, बहीण भावाला गप्पा मारायच्या आहेत आणि गप्पा उरकेपर्यंत बहुतेक उजाडेलच. अरे पण तुझ्या झोपेचं काय? तुला ऑफिस आहे ना उद्या? हो आहे ना, मी झोपणारच आहे. आणि मी झोपणारच आहे. तूही झोप आता. हा, गुड नाईट. गुड नाईट. चला. अरे मगाशी मी तुम्हाला रडू नका सांगत होतो तेव्हा तुम्हाला ऊत आला होता, आणि आता मी बोला सांगतोय तर बोलत नाहीयेत. काय तुम्हा बहीण भावाचं ना मला काही कळतच नाही. हे श्री, तुला झोपायचंय का रे? नाही, उडाली झोप माझी. मी घरी जाऊ का? बाबा वाट बघत असतील. परवा आहे तर बाबांची. ताई, मला परवा आहे सगळ्यांची. काय ना, मला ना कोणी सिरियसली घेतच नाही. मी काहीतरी सिरियसली करू शकतोय कुणाला खरंच वाटत नाही. मला ना बाबांना आता दाखवून द्यायचंय की त्यांना वाटतो तितका बिनकामाचा नाहीये मी. असं बोलायची काहीच गरज नाहीये. हा, तुझ्या वागण्याचा आम्हाला किती त्रास होतो याची कल्पना आहे तुला? एवढ्या रात्री तू कुठे जातोस, काय करतोस, काही सांगितलंयस मला? बोलणार आहेस? बोल आता. जान्हवी, अगं असे प्रश्न त्याच्यावर बंबाड नको करूस. ठीक आहे, एक एक प्रश्न विचारते. हा, सांग, कुठे जातोस तू? बघ, आहे उत्तर त्याच्याकडे? पिंट्या, अरे जान्हवीला तुझी काळजी वाटतेय आणि तुला ती चिडली असं वाटत असेल ना, तर चिडलेली नाहीये ती. काळजीपोटी विचारते. सांग तिला कुठे जातोस तू, म्हणजे तिलाही बरं वाटेल. मी सांगितलंय ऑलरेडी. काय सांगितलंयस? एवढ्या उशिरापर्यंत तू कुठे असतोस हे सांगितलंयस तुम्हाला? हो, कुठे? मित्राकडे. एवढा वेळ? हो.
अभ्यासाला ना? कसला अभ्यास रे? 12वी. यंदा सुटली पाहिजे ना 12वी. अरे बोर्डात येणारी मुलं पण एवढा अभ्यास करत नाहीत पिंट्या. ताई ती मुलं हुशार असतात ना का, त्यांना काय गरज आहे इतका वेळ अभ्यास करण्याची. मी कच्चा आहे ना अभ्यासात, म्हणून जास्त वेळ लागतो अभ्यासाला. अच्छा, मग हा घरी बसून होत नाही का अभ्यास? नाही होत. पिंट्या तू जान्हवी, ताई मी निघू का? नाही, मी तुला खूप चांगली ओळखते. तुझं काहीतरी वेगळं चालू आहे आणि माझ्यापासून लपवतोयस तू. आणि बस आता खरं काय आहे हे मला कळल्याशिवाय मी तुला सोडणार नाहीये. बाबांना त्रास होतोय अरे तुझ्या या वागण्याचा, कळतंय का? कसाही वागलो तरी त्यांना त्रास होतोच. मग आयुष्यभर त्रास देत राहणार आहेस का त्यांना? मी आधी घरात बसून होतो तेव्हा पण त्रास होत होता त्यांना, आणि आता बाहेर जातोय तेव्हा पण त्रासच होतोय त्यांना. माझ्याविषयी फक्त राग आहे त्यांच्या मनात. गप्प बस. बावळटासारखं काहीतरी मनात आणू नकोस. काही मनात आणत नाहीये मी ताई. मी त्यांचा कुणीच नसल्यासारखे वागतात ते माझ्याशी. त्यांना फक्त एकच मुलगी आहे, तू. आई लहानपणी म्हणायची ना, खरं वाटतंय मला. मला भाकरीचा तुकडा देऊन विकत घेतलंय ना. गप. पिणारे गंमत होती ती. खरं होतं का ते? ताई ताई मी निघतो. नाही नको, तू इथेच थांब. नाही नको, मी जातो. अरे पिंट्या, हे तुझंच घर आहे, राहा इथे. नाही नको. जिथे माझे आई बाबा आहेत तेच माझं घर आहे. ताई, भाऊजी, प्लीज राग मानू नका. अरे वेड्या, राग नाही आलाय, तुझा काळजी वाटते, कळतंय का? ताई नको करू काळजी. वा, तू म्हणालास आणि मिटली माझी काळजी. निघू का मी प्लीज? हे थांबणार आहे. ए ताई, बाबा डोळे मिटून पडले असतील ना आता, तरी मी जाईपर्यंत झोपत नाहीत का ते? थांब, बाबांना फोन करून सांगते. नाही नको ना ताई, प्लीज. मी येतो. भाऊजी सॉरी, माझ्यामुळे त्रास झाला तुम्हाला. अरे कसला त्रास? येतो मी. हे पिंट्या थांब, मी सोडतो तुला. नाही नको, मीच. पिंट्या, मी सोडतो. जान्हवी, मी येतो. चल. जेवण झाकून ठेवलेलं आहे, जेवून घे. नाही नको, आज भरपूर खाल्लंय मी. आज हद्द झाली हा तुझ्या उशिरा येण्याची. झोपा झोपा, ते आम्हाला पण झोपू द्या. हो. दरवाजा लाव. परमेश्वरा.
दार कसं काय उघड? तू तू श्री, तू एवढ्या रात्री कुठून आलास? तू बाहेर गेला होतास का कुठे? हो अगं, बाहेर गेलो होतो, एक काम होतं. अच्छा अच्छा, तुझं काम तर घरातच आहे, मग तू बाहेर कशाला जातोस? तुझं काही माझ्यासारखं नाहीये. हे काय, तू अजून जागी कशी? हा, मी आत्ताच आले ना. अरे म्हणून म्हणजे म्हणजे ते पाणी प्यायला आत्ताच आले. घरी केव्हाच आले मी. घरी केव्हाच आले म्हणजे बाहेर गेली होतीस का कुठे? हा, भाजी आणायला गेले होते. भाजी आणायला जाते की नाही मी रोज, तशी गेले होते. इथे आत्ताच आले, बेडरूम मधून आले. म्हणजे मला झोप येत नव्हती ना, बराच वेळ झाला, म्हटलं बाहेर जरा फेऱ्या मारूया. मग फेऱ्या मारता मारता अचानक तहान लागली, म्हणून पाणी प्यायला आले. बरं वाटलं आता. पण आता अचानक मला झोप यायला लागली. हो अगं, मग जा ना, झोप, उशीर झालाय. हा, तुला हवंय का काही? नाही नाही, मी घेईन ना, घेईन. बरं, गुड नाईट श्री. गुड नाईट. हॅलो पिंट्या, जागा आहेस का रे? हो भाऊजी, बोला ना. अरे उद्या भेटू शकशील? उद्या? हो, ये ना जरा, आणि ऑफिसलाच ये, म्हणजे त्या निमित्ताने ऑफिसला येणं होईल तुझं. नाही भाऊजी, उद्या काय ना, ते जरा. पिंट्या, अरे थोडा वेळ ये, तुला हवं तेव्हा ये. हे बघ, मी काय तुला जाब वगैरे विचारणार नाहीये, मी ताई नाहीये तुझी. ये, थोडा गप्पा मारू. अरे मला जान्हवी सांगत होती की तुला काहीतरी बिझनेस करायचा आहे म्हणे. अरे मी पण इंटरेस्टेड आहे. ये त्याविषयी थोडे गप्पा मारू. हा, अगदी एक 15-20 मिनिटं आलास ना तरी चालेल. पण भाऊजी, उद्या जरा. हे बघ, प्लीज नाही म्हणू नकोस. हा, बरं ठीक आहे, येतो. किती वाजता येशील? सकाळी लवकरच येईल. ओके, ये. बाय, गुड नाईट. गुड नाईट. आई, चहा. अरे, आज तू आणलास? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. मध्यरात्री तिचा भाऊ आला होता आपल्या घरी. कोणाचा? जान्हवीचा. आणखीन कोणाचा? मध्यरात्री? कशाला? ते नाही सांगितलं श्रीनी मला. आता श्रीनी कशाला सांगितलं पाहिजे? अगं, श्री होता ना त्याच्या बरोबर, आणि ती महामाया सुद्धा होती. तिघं? हो, तिघं आले होते बाहेरनं, कॉफी प्यायला गेले होते म्हणे. हा, श्री जातो मधून मधून. तो गेला म्हणून काय झालं? लगेच हिनी कशाला जायला हवा एवढ्या रात्रीचं? अगं, श्री म्हणाला असेल चल म्हणून. आई, तू तिची बाजू का घेतेस? मी तिची बाजू घेत नाहीये, फक्त काय झालं असेल याचा अंदाज बांधतीये. तू काय बोलतेस ना, मला कधी कधी तुझं काही कळतच नाही आई ग. त्यात न कळण्यासारखं काय आहे? एक मिनिट, मला तू कन्फर्म सांग, तुला ती आवडते की नाही आवडत? मला ती आवडत नाही. हा, आणि गेल्या काही दिवसात असं काही घडलेलं नाहीये की माझं मतपरिवर्तन व्हावं. पण म्हणून तिच्या सगळ्याच वागण्याकडे रागानं आणि संशयानं बघण्याची काय गरज आहे? आता चंद्रहाराचंच बघ. आपल्याला वाटलं तिच्या माहेरच्या माणसांकडे असेल तो, पण होता आपल्याच घरात. आई, तुला वाटतंय का की सरूसाठी श्रीनी घेतला असेल हार? मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये बेबी. त्यानं तिच्यासाठी तो घेतलाय तर घेतलाय, त्याबद्दल आपल्या मनात शंका उत्पन्न होता कामा नये. नाहीतर आपली माणसं आणि विश्वास असं कशाला म्हणायचं?
घरातल्या घरात एकमेकांकडे संशयानं पाहणं हे हेल्दी फॅमिलीचं लक्षण नाहीये. श्री आणि सरूवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो कशानंही ढळणार नाही. अगं श्री आणि सरूवर तर माझाही खूप विश्वास आहे, फक्त ना तिच्यावर विश्वास नाहीये माझा. पण तिच्यावर तुला विश्वास ठेवायला सांगताय कोण? मी विश्वास ठेवतेय तो माझ्या नातवावर आणि जिला मुलीसारखं मानते त्या सरूवर. बरोबर आहे आई तुझं. माझं म्हणणं तुला पटलं, पण तुझा मुद्दा काही मला कळलेला नाहीये. नाही नाही, माझा मुद्दा असं काही नाहीये. मला फक्त तो एवढ्या रात्री आपल्या घरात आला ना, हे आवडलं नाही. हे बघ, श्रीला हे मान्य असेल तर आपण त्यात न पडलेलंच बरं. हे घर श्रीचंही आहे. या घरात कुणाला किती वाजता आणावं हे श्रीला कळतं. हे बघ, आपलं भांडण योग्य आणि तर्कशुद्ध कारणासाठी असावं. उठसूट तक्रारी करत बसलात तर तुमच्या म्हणण्याला कोण किंमत देईल ग? मला फक्त तुला सांगायचं होतं हे. आता सांगितलं ना, आता मला बरं वाटतंय. झालं तर बघ. येऊ मी? बेबी, काय? श्री बद्दल उगाचच मनात अविश्वास आणू नकोस. मलाच ते आवडणार नाही.